पश्चिम बंगालमधून चरसची विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ठाणे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात। शनिवार अली वय वर्ष 38 असे या तस्कराचं नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 5,50,00,000चा चरस जप्त केलाय। त्याने हे चरस एका नेपाळी व्यक्तीकडून आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय। ठाण्यातील साकेत रोड ते बाळकुंपाडा 2 दरम्यान एक तरुण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वागळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे व जगदीश गावित यांच्या पथकाने सापळा रचत शनिवारच्या मुसक्या आवळल्यात। त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 505 ग्रॅम वजनाचे 10 पाकिट चरस मिळालेत। तो एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस कोणाला विक्री करण्यासाठी आला होता हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले, एपीआय भूषण शिंदे, एपीआय गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगाने एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये संशयित इसम शनिवार अली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 5,50 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 5,50,00,000 इतकी आहे। सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे। सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता, त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का, त्या अनुषंगाने घटक 5 गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे। नेपाळचं कनेक्शन असू शकतं। प्राथमिक चौकशीमध्ये हा जो इसम आहे हा नेपाळमधील काही ड्रग पेडलर आहे त्यांच्या संपर्कात असल्याची प्राथमिक चौकशीमध्ये माहिती निष्पन्न झालेली आहे। त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपीची कस्टडी ही 26 नोव्हेंबरपर्यंत मिळालेली आहे। आरोपीचं बॅकग्राऊंड या अनुषंगाने आम्ही तपासून पाहत आहोत। त्याच्यावर पश्चिम बंगाल किंवा इतर राज्यामध्ये काही ड्रगच्या अनुषंगाने काही गुन्हे दाखल आहेत का त्याची देखील माहिती आम्ही घेत आहोत।